नमस्कार, जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत खोबरा मोदक म्हणजेच कोकोनट मोदक। बनवायला अतिशय सोपे, कमी साहित्यात बनता, कमी वेळेतही बनता, त्याचबरोबर मार्केटपेक्षा अतिशय चविष्ट असे हे मोदक तयार होतात। सुरुवातीला कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे आणि त्यानंतर या तुपावर 2 कप एवढे डेसिकेटेड कोकोनट घालून अगदी मिनिटभर आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट परतवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासूनच मीडियम ठेवायची आहे। त्यानंतर यामध्येच अर्धा कप एवढी दुधावरची घट्टसर आणि फ्रेश अशी साय घालून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्याला यामध्ये खवा वगैरे घालण्याची अजिबात आवश्यकता लागणार नाही। त्याचबरोबर आता यामध्ये अर्धा कप एवढे मी दूध सुरुवातीला घातलेले आहे आणि आवश्यकता जर वाटली तर आपण अजून दुधाचा वापर इथे करणार आहोत। आता हे मिश्रण अजूनही कोरडे वाटते आहे, त्यामुळे आपल्याला इथे अजून दूध घालण्याची आवश्यकता आहे। म्हणून मी इथे अजून अर्धा कप एवढे दूध घातलेले आहे, म्हणजे एकूण मी इथे 1 कप दुधाचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर अर्धा कप दुधावरची साय सुद्धा घालून घेतलेली आहे। आपल्याला फक्त हे मिश्रण जे आहे तर ते छान असे नरम करून घ्यायचे आहे। त्यासाठीच आपल्याला आवश्यकतेनुसार इथे दूध घालायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता यामध्ये पूर्णपणे दूध हे शोषले गेलेले आहे आणि हे मिश्रण पहिल्यापेक्षा थोडेसे असे कोरडे झालेले आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 कप एवढी साखर। साखर घातल्यानंतर हे मिश्रण हलकेसे सैलसर होणार आहे, पण आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच एकसारखे हे मिश्रण हलवत राहायचे आहे आणि ही साखर पूर्णपणे ह्या मिश्रणामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असे तयार झाले का नाही हे कसे ओळखायचे, तर ज्यावेळेस हे मिश्रण तयार होते त्यावेळेस या मिश्रणाचा छान असा गोळा तयार व्हायला लागतो। त्याचबरोबर आपण यामध्ये साखर घातलेली आहे, तर या साखरेचा जो पांढरा रंग आहे तो कढईच्या आजूबाजूला दिसायला सुद्धा सुरुवात होते, म्हणजे समजावे की आपले हे मिश्रण मोदकासाठी तयार झाले आहे। आणि त्याहीपेक्षा अगदी सोपी मी तुम्हाला इथे एक पद्धत दाखवणार आहे, ते म्हणजे तयार झालेले मिश्रण एखाद्या प्लेटवर घ्यायचे आहे आणि ते आपल्याला फुंकर मारून थोडेसे थंड करून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचा आपल्याला गोळा तयार करून बघायचा आहे। जर या मिश्रणाचा असा हा व्यवस्थित गोळा तयार झाला की समजावे आपले हे मिश्रण मोदकासाठी अगदी व्यवस्थित तयार झालेले आहे। अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, नाहीतर मग जे आपले कढईमधले शिल्लक मिश्रण आहे तर ते अजून जास्त कोरडे होऊ शकते। त्यामुळे आपल्याला ही काळजी नक्कीच घ्यायची आहे। आता अगदी मिनिटभर मी हे मिश्रण परतवणार आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करणार आहे। तर तुम्ही बघू शकतात हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेले आहे आणि याचा गोळासुद्धा असा हा तयार होताना आपल्याला दिसतो आहे। आता लगेचच आपल्याला हे मिश्रण कढईमधून एखाद्या प्लेटमध्ये पूर्णपणे थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे। आता आज आपण जे मोदक तयार करणार आहोत तर ते वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा करणार आहोत, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे तर ते प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने मऊसर सुद्धा तयार करायचे आहे। आज आपण जे कोकोनट मोदक बनवणार आहोत तर ते साधे सुद्धा करणार आहोत, त्याचबरोबर स्टफिंग घालून कसे बनवायचे ते सुद्धा बघणार आहोत। त्यासाठी इथे मी स्टफिंग तयार केलेले आहे। तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले होते, त्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर स्ट्रॉबेरी क्रश सुद्धा घालून घेतलेला आहे आणि कलर येण्यासाठी इथे मी फूड कलरचा वापर केलेला आहे, म्हणजे या स्टफिंगला छान असा रंग येईल। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि इथे आपले हे स्ट्रॉबेरीचे स्टफिंग हे तयार आहे। तर अशा पद्धतीचा स्ट्रॉबेरीचा क्रश जो आपण केकमध्ये वापरतो त्याचाच वापर मी इथे केलेला आहे आणि असं हे मऊसर स्टफिंग इथे तयार झालेले आहे। दुसऱ्या बाजूला आपण मोदकाचे जे मिश्रण आहे तर ते पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे। तर सर्वात शेवटी यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर ही घालून घेतलेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच वेळेस सुद्धा हे मोदक तयार करून घेऊ शकता, पण आपले हे मोदक दिसायला अजूनच जास्त अट्रॅक्टिव्ह दिसावे यासाठी मी यामध्ये काही कलरचा वापर करणार आहे। तर इथे मी फूड कलरचा वापर करणार आहे, जे का आपण केक तयार करताना वापरतो त्या फूड कलरचा इथे वापर करणार आहे। तर इथे सुरुवातीला तुम्ही बघू शकता की रेड कलर आहे, येलो कलर, त्याचबरोबर ग्रीन कलर, हे 3 कलर मी वापरणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हव्या त्या कलरचा वापर करून घेऊ शकता। तर सुरुवातीला मी या मिश्रणाचे 3 भाग करून घेतले आहे, कारण की मी इथे 3 कलरचे मोदक हे तयार करणार आहे। प्रत्येक भागामध्ये मी कलरचे अगदी 2 ते 3 थेंब घालून घेतलेले आहे, म्हणजे या मिश्रणाला व्यवस्थित असा कलर येईल। तर तुम्हाला अजून जास्त डार्क कलरचे मोदक हवे असतील तर तुम्ही थोडेसे एखादे 2 थेंब
कलरचे अजून यामध्ये घालून घेऊ शकतात। आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हे मिश्रण मिक्स करताना एक तर चमचा वेगळा घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर एकच चमचा वापरणार असाल तर अशा वेळेस हा चमचा पुसून घ्यायचा आहे। आता 3 वेगवेगळे कलर इथे आपले तयार झालेले आहे। तर मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हे मोदक तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे मिश्रण घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित असे दाबून आतपर्यंत आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आता आपण स्टफिंगचे मोदक करत आहोत, त्यासाठी या मोदकाच्या साच्यामध्ये थोडीशी पोकळी ही मी शिल्लक ठेवलेली आहे आणि आजूबाजूचे जे 2 मोदक इथे दिसता आहे तर ते मी विदाऊट स्टफिंगचे करणार आहे। तुम्हाला जसे आवडतील तशा पद्धतीचे मोदक तुम्ही या ठिकाणी तयार करून घेऊ शकतात। आता हे जे सुरुवातीचे 2 मोदक आहेत त्यामध्ये सुद्धा आपण स्टफिंग हे भरून घेणार आहोत। तर जे मी अगोदर तुम्हाला दाखवले ते स्टफिंग इथे मी घालून घेणार आहे। इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे स्टफिंग तयार केलेले आहे, त्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या मँगो, पायनॅपल अशा फ्लेवरचे सुद्धा स्टफिंग तयार करून घालून घेऊ शकतात। आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण जे आहे ते हे मोदकावर घालून घ्यायचे आहे, म्हणजेच मोदक हा सीलबंद करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकतात व्यवस्थित आपल्याला हे सर्व मोदक दाबून घ्यायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित असे मोदकाच्या साच्यामध्ये सेट होतील। आणि इथे आपले छान असे कलरफुल कोकोनट मोदक हे तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकतात अगदी रंगीबेरंगी असे हे कोकोनट मोदक दिसायला खूपच छान दिसत आहे, पण ते अजूनच छान दिसावे यासाठी या मोदकाच्या वरून मी जे डेसिकेटेड कोकोनट सुरुवातीला वापरले होते तर ते थोडेसे असे घालून घेणार आहे, ज्यामुळे हे मोदक दिसायला अतिशय सुंदर दिसतात। आणि अशा पद्धतीने तयार केलेले मोदक अजिबात चिकट सुद्धा होत नाही, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे कोकोनट मोदक इथे तयार झालेले आहे। आता ह्याच मिश्रणापासून आपण कोकोनट लाडू सुद्धा बनवू शकतो, म्हणजेच खोबरा लाडू सुद्धा बनवू शकतो। म्हणजे जर तुम्हाला वाटले तर तुम्ही यापासून मोदकही बनवा अथवा तुम्ही यापासून लाडू सुद्धा बनवू शकता। तर हे बघा, थोडेसे मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचे आहे आणि त्याला छान असा गोल गरगरीत लाडवाचा आकार द्यायचा आहे आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला हा लाडू घोळून घ्यायचा आहे। आणि हे बघा, झालं का नाही, अगदी काही मिनिटातच हा कोकोनट लाडू म्हणजेच खोबरा लाडू तयार। तर एकाच मिश्रणापासून तुम्ही लाडू अथवा मोदक काहीही बनवू शकतात। तर मग वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा ह्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीचे खोबरा लाडू घरच्या घरी नक्कीच तयार करून बघा। अगदी कमी वेळेत, कमी खर्चात आणि मार्केटपेक्षा सुद्धा अगदी चविष्ट असे हे कोकोनट मोदक इथे तयार होतात। असे हे सुंदर दिसणारे चविष्ट मोदक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपी सोबत।